मित्रांनो, भारतीय जनता पार्टीची सत्ता जवळपास 70% राज्यांवरती आहे. काही राज्यात भाजपचे स्वतःचं मुख्यमंत्री आहे, तर काही राज्यामध्ये ते त्यांच्या अलायन्स पार्टनर बरोबर सत्तेत आहे. ज्या नॉर्थ ईस्ट भाजपसाठी अछूत समजला जायचा, ज्या नॉर्थ ईस्टमध्ये भारतीय जनता पार्टीने अनेक वर्ष शिरकाव करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये ते यशस्वी होत नव्हते. पण 2014ला नरेंद्र मोदी आल्याच्या नंतर भाजपने अख्खाच्या अख्खा नॉर्थ ईस्ट आपल्या ताब्यात ठेवला. मध्ये अरुणाचल असेल, सिक्कीम असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, त्रिपुरा असेल किंवा आसाम असेल. उडीसा जिंकण्याचं स्वप्न भारतीय जनता पार्टी गेले 50 वर्ष बघत होती. भारतीय जनता पार्टी उडीसामध्ये नवीन पटनायक यांच्या साह्याने सत्तेमध्ये पण राहिली, पण स्वतःचा मुख्यमंत्री किंवा स्वतःचं सरकार बसवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अपयश येत होतं. पण 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उडीसामध्ये सुद्धा भाजपचं स्वप्न हे पूर्ण झालं. पण भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये एक सल नेहमी कायम आहे, आणि ती सल म्हणजे दक्षिण दिग्विजयाची. भारतीय जनता पार्टीने दक्षिण भारतामध्ये कर्नाटक सोडता इतर राज्यांमध्ये पाहिजे तसा बेस किंवा पाहिजे तसा परफॉर्मन्स भाजप करू शकलं नाही. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केरळमध्ये भारतीय जनता पार्टीने एक लोकसभेची जागा जरी जिंकली असली, पण भाजपचं जे स्वप्न आहे ते म्हणजे तमिळनाडू आणि केरळ ह्या राज्यांमध्ये आपला विचाराचा मुख्यमंत्री बसवायचा, त्या स्वप्न त्यांच्यासाठी आतापर्यंत स्वप्नच राहिले. यासाठी भारतीय जनता पार्टीने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोरदार प्रयत्न या 2 राज्यांमध्ये केले. आता या 2 राज्यांपैकी मित्रांनो, 2026ला तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तमिळनाडू जर आपल्या देशाचा जर विचार केला तर तमिळनाडू हे अत्यंत महत्त्वाचं राज्य. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक याच्यानंतर जे मोठ्या राज्यांमध्ये जे इकॉनॉमीमध्ये आपल्या देशामध्ये त्यांचं एक मोलाचं योगदान ज्या राज्याचं असतं, त्यामध्ये तमिळनाडू हे पहिल्या 5 राज्यांमध्ये येतं. पण त्या तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टीला आपल्या बेस तयार करता अजून आला नाही. याच्यामागं कारण काय? तर द्रविड पॉलिटिक्स. तमिळनाडूमध्ये जे द्रविड पॉलिटिक्स आहे, जो पेरियारच्या विचाराचा प्रभाव तमिळनाडूमध्ये आहे, आणि त्यानंतर DMK आणि अण्णा DMKने जे फ्री बीजचं पॉलिटिक्स तमिळनाडूमध्ये केलं आहे, आणि जो व्यक्तिपूजक समाज तमिळनाडूमध्ये आहे, अशा काही फॅक्टरमुळं भारतीय जनता पार्टीला तमिळनाडूमध्ये शिरकाव करता येत नाही. पण भाजप हार मानणारा पक्ष नाही आहे, कारण भाजपने 2026च्या विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी तमिळनाडूमध्ये केली. काही दिवसांपूर्वी तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अण्णामलाई यांनी एक शपथ घेतली की जोपर्यंत DMKची सत्ता मी घालवत नाही, तोपर्यंत मी माझ्या पायामध्ये चप्पल घालणार नाही. के अण्णामलाई यांनी ही घोषणा केल्याच्या नंतर DMKच्या लोकांनी त्यांचा उपवास केला. DMKच्या लोकांनी त्यांची थट्टा केली की अण्णामलाई यांना आयुष्यभर बिगर चप्पलचं तमिळनाडूमध्ये फिरावं लागेल. पण मित्रांनो, अण्णामलाई यांनी जी शपथ घेतलेली आहे DMKला सत्तेपासून हटवण्यासाठी, ती नुसती वरवरची गोष्ट नसून भारतीय जनता पार्टी 2026च्या दृष्टीने तमिळनाडूमध्ये जोरदार तयारी करते. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर 2024ची लोकसभेची निवडणूक. ह्या निवडणुकीमध्ये मित्रांनो, भाजपने एकही जागा तमिळनाडूमध्ये जिंकली नाही. तमिळनाडूमध्ये 39 ह्या लोकसभेच्या जागा आहेत. 39 पैकी भाजपला एकही जागा तमिळनाडूमध्ये भेटली नाही. पण लोकांचं लक्ष ज्या ठिकाणी जात नाहीये त्या ठिकाणी पॉईंट करणं गरजेचं आहे, कारण तमिळनाडूमध्ये जी भाजप 3%च्या वोट शेअरवरती होती, तिचं मताधिक्य हे 11% झाले. म्हणजे जी भाजप 2014च्या आधी तर त्यांचं अस्तित्वच नव्हतं, 2014च्या नंतर ज्यावेळेस नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जो दक्षिण दिग्विजयाची मोहीम जी आपल्या हातामध्ये घेतली, त्याचा महत्त्वाचा भाग हा तमिळनाडू होता. तेव्हापासून तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते. पण 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला तमिळनाडूमध्ये डबल डिजिटमध्ये त्यांचा वोट शेअर गेला आहे.
ह्याही वेळेस भारतीय जनता पार्टीचा प्लॅन जो आहे हा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा. यामध्ये तमिळनाडूमधला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे द्रविडियन पॉलिटिक्स. तुम्हाला आठवत असेल की कामराज यांच्या नंतर तमिळनाडूच्या राजकारणामध्ये जे वर्चस्व राहिले ते ह्या द्रविडियन पार्ट्यांचं राहिले. मग ती द्रविड मुन्नीत्र कळघम असू किंवा जयललिता यांची अण्णा द्रविड मुन्नीत्र कळघम, म्हणजे करुणानिधी असतील, अण्णादुराई असतील, त्यानंतर MJR असतील, जयललिता असतील आणि आता स्टॅलिन, जेवढे मुख्यमंत्री तमिळनाडूमध्ये राहिले ते ह्या द्रविडियन किंवा पेरियारच्या आयडिओलॉजीचे याच विचाराचे राहिले. त्यामुळं ह्या आयडिओलॉजीचा तमिळनाडूच्या राजकारणावरती प्रभाव आहे. आणि या आयडिओलॉजीला काउंटर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने 2024मध्ये एक हिंदुत्वाचं कार्ड तमिळनाडूमध्ये प्ले केलं होतं. याला काउंटर ह्या ज्या द्रविडियन पार्ट्या होत्या, खास करून DMKने, भारतीय जनता पार्टी उत्तर भारतातली पार्टी आहे हा ना, असा एक नेरेटिव्ह तमिळनाडूच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सेट केला आणि त्याचा फायदा या DMKला झाला. आता 2026च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी जी DMKने जी त्यांची इमेज बनवली की उत्तर भारतातली पार्टी आहे, ती इमेज पुसण्याचा जोरदार प्रयत्न भाजप करते. यासाठी भारतीय जनता पार्टीने वॅट्रिविल मुरुगन ही घोषणा द्यायला सुरू केली. मुरुगन म्हणजे तुम्हाला माहीत असेल की मुरुगन भगवान हे भगवान विष्णूचे अवतार आहे आणि तमिळनाडूमध्ये त्यांना खूप मान आहे. आणि भारतीय जनता पार्टी ह्याच मुरुगन देवाचा आसरा घेऊन 2026च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाणार आहे. आणि जो टॅग त्यांच्यावरती जो DMKने केला किंवा स्टॅलिनने केला आहे की उत्तर भारतातली पार्टी आहे, हा टॅग पुसण्याचा प्रयत्न भाजपकडून जोरदार होते. ही झाली पहिली गोष्ट की द्रविडियन पॉलिटिक्सला टॅकल करण्यासाठी भाजपाचा प्लॅन काय. ह्यामध्ये दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बूथ मॅनेजमेंट. भारतीय जनता पार्टीने 2019 नंतरच बूथ बांधायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा भाजपला ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 24मध्ये झाला. भाजपाचा वोट शेअर वाढला. जरी एक जागा कोयंबतूरमधून अण्णामलाई हरले, भारतीय जनता पार्टीचा तमिळनाडूमधला सर्वात मोठा नेता लोकसभेला हारला होता, पण भाजप, मी तुम्हाला मागाशी सांगितलं की हार मानणारा पक्ष नाही आहे. तर 2026च्या दृष्टीने त्यांनी पुन्हा एकदा डबल पॉवरनी तमिळनाडूच्या ग्राउंडवरती काम करायला सुरू केलं आहे. अण्णामलाई यांची 48 दिवसांची मुरुगन यात्रा तमिळनाडूमध्ये सुरू होते. या यात्रेदरम्यान तमिळनाडूमध्ये अण्णामलाई गावागावात घराघरात पोचणार आहे. जशी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी केली तशी यात्रा त्यांनी पुन्हा एकदा सुरू केली. भारतीय जनता पार्टीने तमिळनाडूमध्ये बूथचा एक एक कार्यकर्ता जोडण्याचं काम करते. त्याचबरोबर बूथवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर जे भाजपची ज्याच्यामध्ये USP आपण ज्याला म्हणतो की ग्राउंडचं पॉलिटिक्स, बूथ मॅनेजमेंट जो पाया आहे तो भरण्याचं काम भारतीय जनता पार्टी तमिळनाडूमध्ये करते. त्यानंतर तमिळनाडूमध्ये आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे कास्ट फॅक्टर. हा कास्ट फॅक्टर आपल्याबरोबर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी तमिळनाडूमध्ये एक प्लॅन आखला आहे. आणि तो प्लॅन असा आहे की तमिळनाडूमध्ये ज्या छोट्या छोट्या पॉलिटिकल पार्ट्या आहेत, मग त्यामध्ये द्रविडियन पार्ट्या जरी असतील किंवा बाकीच्या सर्व छोट्या छोट्या पॉलिटिकल पार्ट्या आहेत तमिळनाडूमध्ये, त्यांचा 2-2, 3-3, 5-5% जसा बेस आहे, जसं महाराष्ट्रामध्ये RPI आहे, राष्ट्रीय समाज पक्ष आहे, रयत कामगार पक्ष आहे, अशा सारख्या ज्या छोट्या छोट्या पार्ट्या आहेत, पण त्यांचा बेस ठराविक जातीमध्ये, ठराविक समाजामध्ये त्या पार्टीचा बेस आहे. सर्व पॉलिटिकल पार्ट्यांबरोबर भारतीय जनता पार्टी 2026च्या तमिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अलायन्स करते. यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर अम्मुमणी रामदास यांची PMK ही जी पॉलिटिकल पार्टी आहे तिचा उत्तर तमिळनाडूमधल्या काही जिल्ह्यांमध्ये मोठा प्रभाव आहे आणि हे आपल्याला लोकसभा निवडणुकीतसुद्धा बघायला भेटलं होतं. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची तमिळनाडूमधली पॉलिटिकल पार्टी म्हणजे तमिळ मनीला काँग्रेस. तमिळ मनीला काँग्रेस जी आहे तिचासुद्धा एक ठराविक OBC समुदाय तमिळनाडूमध्ये आहे, ज्या समुदायामधून अण्णामलाईसुद्धा येतात, की त्या समुदायावरती या पॉलिटिकल पार्टीचा होल्ट आहे किंवा त्या एक समुदायाची ही तमिळ मनीला काँग्रेस नावाची एक पॉलिटिकल पार्टी. आणि त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पॉलिटिकल पार्टी म्हणजे अम्मा मक्कल मुन्नीत्र कळघम. आता ही जी अम्मा मक्कल मुन्नीत्र कळघम आहे, ही जी पार्टी आहे, ही अम्मा म्हणजे जयललिता
यांच्या नावाने स्थापन झालेली ही पॉलिटिकल पार्टी आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा ही जी अम्मा मक्कल मुन्नीत्र कडघम नावाची जी पॉलिटिकल पार्टी होती, त्या पॉलिटिकल पार्टीने भारतीय जनता पार्टीबरोबर अलायन्स केलं होतं. भारतीय जनता पार्टी जर तमिळनाडूचं पॉलिटिक्स बघितलं तर एवढ्या लवकर भाजप तमिळनाडूमध्ये सत्तेवरती येऊ शकत नाही, हे भाजपला पण माहिती आहे. पण तमिळनाडूच्या राजकारणामध्ये एक मात्र नक्की की हे जे द्रविडियन पॉलिटिक्स आहे किंवा हे जे पेरियारच्या विचारधारेच्या अवतीभोवती फिरणारं जे राजकारण आहे, त्याला द्रविडियन राजकारण आपण म्हणतो. या द्रविडियन राजकारणाला समोर एक मोठा पर्याय भारतीय जनता पार्टीने उभा केला आहे, हे मात्र 100% खरं आहे. जरी भाजप 2026च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तमिळनाडूमध्ये सत्तेवरती येऊ शकत नाही, पण भाजपने 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत तमिळनाडूच्या दरवाजावरती जोरदार लाथ मारलेली आहे. आणि 2026ला भारतीय जनता पार्टी तमिळनाडूमध्ये जोरदार एंट्री करणार आहे, हे 100% खरे. कारण भाजप याच्यासाठी जोरदार तयारी करते. अण्णामलाई सारखा एक करिझमॅटिक लीडर भारतीय जनता पार्टीचा तमिळनाडूमधला प्रदेश अध्यक्ष आहे. आणि ज्या लोकांना अण्णामलाई माहीत नाही, त्यांनी अण्णामलाई यांची जी मनमनी मक्कल यात्रा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी काढली होती, आणि त्या मनमनी मक्कल यात्रेनंतर ज्या पद्धतीने DMKची अण्णा DMKची तारांबळ तमिळनाडूमध्ये झाली होती, ते संपूर्ण देशाने बघितलंय. 2024ला भारतीय जनता पार्टीचा जो वोट शेअर तमिळनाडूमध्ये वाढला आहे 3% वरून 11%, याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की भाजप ही लोकसभा निवडणूक एकटं लढलंय. या आधीची जी निवडणूक झाली तमिळनाडूमध्ये विधानसभेची आणि लोकसभेची, 19ची लोकसभा आणि 21ची विधानसभा, ही जी निवडणूक होती, ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर अण्णा द्रविड मुन्नीत्र कळघम, जी पनाली सेल्वम यांची पॉलिटिकल पार्टी आहे, जयललिता यांची पॉलिटिकल पार्टी, या अण्णा DMK बरोबर भारतीय जनता पार्टीचं अलायन्स होतं. अलायन्स असून सुद्धा भाजपला फक्त 3% मताधिक्य तमिळनाडूमध्ये भेटलं होतं. पण ह्या वेळेस भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या जीवावरती डबल डिजिटमध्ये भाजपने यावेळेस आपला वोट शेअर नेला आहे. आणि हा जो भाजपाचा वोट शेअर आहे, हा विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा रिफ्लेक्ट होणार, त्याचा परिणाम ग्राउंडवरती दिसणार. आणि अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखाली भाजप तमिळनाडूमध्ये जोरदार मुसंडी मारणार.